सर्वसामान्य, अगदी गरीबातला गरीब व्यक्ती असो किंवा एखादा उद्योजक अथवा गर्भश्रीमंत राजकारणी, पुत्रमोह कोणाला चुकलाय? मुलांच्या चांगल्या करिअरसाठी जसे आईवडील परिश्रम घेतात तसंच राजकारणातही घडतंच। मुलगा किंवा मुलगी निवडणुकीच्या रिंगणात असतील तर मग विचारायलाच नको, मग पक्ष काय आणि बाकीच्या उमेदवारांचं काय, जे त्यांच्या भरोश्यावर आहेत या कशाचाच विचार होत नाही। अशाच काहीसा प्रकार राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत घडताना दिसतोय। या राज्यातील 3 दिग्गज राजकारणी, तेही माजी मुख्यमंत्री, त्यात पक्षाचे स्टार प्रचारक, पण ते मुलांच्या प्रचारात इतके अडकलेत की मतदारसंघ सोडून कुठेच फिरकले नाहीत। मग हे दिग्गज नेते कोण आहेत आणि त्यांनी असं काय केलंय की त्याची एवढी चर्चा होते, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह लोकसभेच्या रिंगणात आहेत। तसेच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ हे तिन्ही माजी सीएम पुत्र निवडणुकीत नशीब आजमावत आहेत। त्यांच्यासाठी ही स्टार प्रचारक मंडळी त्यांच्या मतदारसंघात तळ ठोकून आहेत। पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यात येऊन प्रचार करतायत, मात्र या नेत्यांना त्यांचं काहीच वाटत नाही। या नेत्यांनी मतदारसंघाच्या बाहेर कोणत्याही उमेदवाराचा अजून तरी प्रचार केलेला नाहीये। देशात 60 टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत। नुकतंच पहिल्या टप्प्यातील मतदान झालंय, आणखी 6 टप्प्याचं मतदान होणं बाकी आहे। या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जाते। नेते मंडळी, स्टार प्रचारक जाहीर सभा, मेळावे आणि रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार करतायत। यासाठी पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर केल्यात। या स्टार प्रचारकांच्या यादीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षांच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे। काँग्रेसनेही आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश केलाय। हे नेते देशभरात प्रचार सभा घेऊन उमेदवारांचा प्रचार करतायत, तर दुसरीकडे असेही काही नेते आहेत जे पुत्रमोहात पुरते अडकलेत। त्यांना अन्य उमेदवारांच्या प्रचाराचा पुरता विसर पडलाय। यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे। आता राजस्थानचं उदाहरण घ्या। या राज्यात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत निवडणुकी रिंगणात आहे। तसेच भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत देखील उमेदवारी करत आहे। राज्याचे हे दोन्ही माजी मुख्यमंत्री आपापल्या मुलांसाठी प्रचारात उतरलेत। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ सुद्धा नशीब आजमावत आहेत। त्यांच्या प्रचारासाठी कमलनाथ यांनी छिंदवाडा मतदारसंघात अनेक प्रचार मेळावे घेतलेत। राजस्थानमधील झालावाड लोकसभा मतदारसंघातून वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह मैदानात आहेत। निवडणुकीत मुलांच्या विजयासाठी वसुंधरा राजे मतदारसंघात तळ ठोकून बसल्यात। त्यांनी आपलं सगळं लक्ष याच मतदारसंघावर केंद्रित केलंय। तसं पाहिलं तर त्या पक्षाच्या स्टार प्रचारक सुद्धा आहेत, मात्र अन्य मतदारसंघात त्यांचा प्रचार काहीच नाही असंच म्हणावं लागेल। राजस्थान भाजपकडून राजे यांच्या प्रचाराचा कोणताही कार्यक्रम जारी केला जात नाहीये। पक्षाच्या स्टार प्रचारक असतानाही वसुंधरा राजे यांचा झालावाड बाहेर प्रचाराचा कार्यक्रम अजून तरी जाहीर झालेला नाहीये। वसुंधरा राजे सध्या मुलाच्या प्रचारासाठी मतदारसंघातील गावागावात दौरे करत असल्याची माहिती मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या सभा राजस्थानमध्ये झाल्यात, पण वसुंधरा राजे एकाही उमेदवाराच्या प्रचारासाठी व्यासपीठावर दिसलेले नाहीत। राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत हे जालोर सिरोही मतदारसंघातून उमेदवारी करतायत। मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी जोधपूर मतदारसंघातून नशीब आजमावलं होतं, मात्र या निवडणुकीत गजेंद्रसिंह शेखावत यांनी त्यांचा 2 लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला। आता वैभव गेहलोत जालोर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या प्रचारासाठी अशोक गेहलोत या मतदारसंघातच अडकून पडलेत। वैभव गेहलोत यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांची इथं एक सभा देखील झाली आहे। मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या प्रचारासाठी कमलनाथ यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार केलाय। त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यही प्रचारात व्यस्त होते। कमलनाथ यांनी प्रचारात चांगलाच घाम गाळलाय। त्यांनी या मतदारसंघात 300 पेक्षा जास्त लहान मोठ्या प्रचार सभा घेतल्या। नकुलनाथ यांच्या विरोधात भाजपने विवेक बंटी साहू यांना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या प्रचारासाठी भाजपने कोणतीच कसर बाकी ठेवली नाही। तरी देखील इतिहास पाहिला तर मतदारसंघावर कमलनाथ यांची घट्ट पकड आहे। मागील 12 लोकसभा निवडणुकीत तब्बल 11 वेळा कमलनाथ
आणि त्यांच्या परिवारातील सदस्यच इथं विजयी झालेत. 1997 मध्ये फक्त एकदाच कमलनाथ यांचा पराभव झाला. त्यावेळच्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पाटवा यांनी त्यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात 19 एप्रिलला पहिल्याच टप्प्यात मतदान झाले. तर मंडळी, तुम्हाला या पुत्रप्रेमाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा.